जय शिवराय. मी आता नारायणगावमध्ये त्या माणसाची अवस्था बघा. पूर्ण व्हिडिओ शेअर पुढे राजस्थान से आया. हाँ राजस्थान से आया. राजस्थान आश्रम के लिए. ये आपके पैर को क्या लगा था? गेगरी. कितने दिन से अभी ऐसे हो? अभी 1 साल. तो उसके पहले किधर रहते थे आप? जयपुर में जयपुर. काम क्या करते हो आप? कैंटीन में पहले काम करते. माहिती देतोय माणूस व्यवस्थित. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारणच एक आहे का समाजामध्ये अशी असंख्य लोक आहेत तर त्यांना आज मदतीची गरज आहे. आता तुम्ही पाहता हे नारायणगाव बस स्टँड आहे तर ते तिथं आज 2 दिवसापासून राहत आहेत आणि ते माझं नाव विचारत त्यांना संभाजीनगर त्या ठिकाणी एका ताईंनी आपला ॲड्रेस दिला. म्हणजे अशा ठिकाणी जा. ते रडत होते. म्हणजे 100% तुम्हाला तिथं मदत होईल. त्यांनी 500 रुपये दिले. पुण्यात आले. पुण्यातून इथं ॲड्रेस विचारत शिवनेरीपर्यंत आले. तर आज ह्या तालुक्याला या शिवजन्मभूमीला नावच एवढं मोठं लाभलंय का कुणी विचारलं पत्ता विचारला तर आज माणूस लगेच इथपर्यंत पोहोचतो. राजस्थान जयपूरचा माणूस आहे आणि आज मदतीसाठी आपल्या शिवजन्मभूमीत आले तर खरंच याचा अभिमान पाहिजे. चांगलं शिक्षण झालेलं आहे. बीकॉम शिक्षण झालेलं आहे पण पायाची अशी अवस्था असल्यामुळं आता काही कामही करू शकत नाही. कुणी कामही देऊ शकत नाही. तर ते 2 शब्द सांगतील. आपके लड़के क्या करते? मेरा लड़का इंजीनियर है. इंजीनियर है. नांदेड़. नांदेड़. बीज मांग लो बोले. हाँ. हमारा मेरा कोई रिश्ता नहीं. ठीक है. फोन नहीं करता. 20 साल हो गए. म्हणजे मुलांना शिकवलं. मुलगा आज इंजिनियर जरी असला काही जरी असला तर आज घरच्यांना सांभाळू शकत नाही. म्हणजे ही लय वाईट गोष्ट आहे. 1.5 लाख रुपये महीना है. 1.5 लाख रुपये किती? बच्चे 1.5 लाख रुपये पगार है. नहीं पैसे का कुछ नहीं इसमें. वो बाप को नहीं संभाल सकता तो पैसे का क्या कर लेगा उसका. तर ही पोर आहे आणि अभिमान आहे. आता त्यांनी सांगितलं 1.5 लाख रुपये पगार आहे. दोनों जने मेरे को संभाल. ते 2 जण आहेत तिथं नारायणगावच्या बस स्टँडवर असते काम करतात. किती दिवस झालं तिथं काम करतात? 1 वर्ष. गाव कोणतं? यवतमाळचा पोरगा आहे. ते काका आज 2 दिवसापासून हा पोरगा त्या माणसाला खायला देतो. आज काय रक्ताचं नातं नाही काय नाही पण अशी अवस्था पाहिली तर एखाद्या माणसाला मनापासून वाईट वाटतं आणि तो एक मदतीच्या भावनेने आज अशा लोकांना मदत करत असतो. तेच आता सांगितलं 1.5 लाख रुपये पगार आहे का तुम्हाला 4 लाख रुपये पगार आहे त्याला काही किंमत नाही. तुमच्यात माणूस किती. आज तो पोरगा दिवसभर इथं इष्टीतल्या लोकांना पाणी वगैरे देतो तेव्हा त्याचं संध्याकाळी आणि तो माणूस जर खायला देऊ शकतो 1.5 लाख रुपये पगारवाला मुलगा आपल्या बापाला का सांभाळू शकतो. ही वाईट गोष्ट आहे. आपण कोणाला नाव ठेवायचं नाही. त्यांचं काम त्यांनी केलं. आपलं काम आपण करायचा प्रयत्न करू. त्यांना मी आता सांगतोय की मला खरंच अभिमान वाटला का आज राजस्थान जयपूरचा माणूस आहे. मदतीची गरज आहे आणि आज आपल्या शिवजन्मभूमीत येऊन आज त्यांना एक मदतीचा हात भेटतो. तरी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते छत्रपती शिवरायांनी आशीर्वाद दिला आपल्या पाठीशी. किती संकट आले तरी आपण यांच्यासाठी आज काम करतो. तर असंच सगळ्यांनी आपल्या या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा. माझा नंबर सांगतो 770909 2527. याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि अशा लोकांची माहिती पाठवू शकता. मी प्रत्येक वेळेस सांगितले तर तुम्हाला मदतीची कदाचित गरज नसेल पण असा एखादा माणूस जो मरणाच्या दारात आहे जो रोज देवाकडे प्रार्थना करतो तर मला मरण दे आणि आज त्या माणसाला मदतीची गरज आहे. कदाचित त्यांना मदत आज होऊ शकते. तर तुम्ही फेसबुकला पाहिलं असेल इंस्टाला पाहिलं असेल तर तुम्ही जी जेवणाची पंगत देत आहे ती खरी या लोकांसाठी देतात. ज्यांना 2 टायमाचं अन्न सुद्धा कधी नशिबात नसतं. आज त्या माणसाला नाही खायला भेटलं तर तो शांत झोपून घेतो. कोणाला बोलायला जाणार नाही काय करणार नाही. आणि एक चांगलं वाटलं त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितलं भीक मागा. जर माणूस असता तर तसंच असतं तर भीक मागायला सुद्धा चालू झालं असते. पण मला ते आता हे पण बोलले का मला इंग्लिश वगैरे सगळं बोलता येते तर ते आपल्यासाठी काम करतील. आपल्या आश्रमासाठी काम करतील. तर ही लई मोठी गोष्ट आहे की त्यांच्या वाक्यात तोंडातून आलं ते पण ऐकून जरा बरं वाटलं का आपण चांगल्या माणसाला आज मदत करतोय. आणि काही त्यांच्यावर वाईट दिवस आहेत तर वाईट दिवसातच एखाद्याच्या पाठीशी उभं राहा. इंग्लिश है अच्छा मैसेज दो अभी सबको. हमने आपको हेल्प किया ना. अच्छा ऑल ब्रदर्स हेल्प इन Narayanggaon. हाँ शिवनेरी. So I am going on शिवनेरी for ashram. They help me and they will see me very well and good. ऐसा अभी सब लोग मैं जो काम करता हूँ वो काम के लिए बहुत से लोग एक हेल्प करते हैं आपके लिए.
तो उनके लिए एक वीडियो है। तो कैसे आपके जैसे बहुत से लोग हैं उधर महाराष्ट्र में, महाराष्ट्र के बाहर, जो जिनको सच में जरूरत है, उनके पास ये वीडियो गया तो उनका भी मदद हो सकता है। अभी जाएंगे, टेंशन मत लो, कुछ भी अभी एक घर जैसा उधर रहेगा। और इनको पहले थैंक यू बोले दोनों को। बरोबर 4-5 दिवस झाले पाहिजे आमचं तशी परिस्थिती कसं आपल्याला हे वाटतं ना थोडं आपल्या आई वडील नाही म्हणतो, असं नाही। नाही 10 दिवस झाले की आम्ही पण 10 दिवस झाले की जागवर नको यांना सोडून चला। ठीक आहे आराम से जाओ हाँ इधर जाओ। तुम्हारा वो बोगड़ी किधर गया? नहीं है बोगड़ी? नहीं वो नहीं है, वो नहीं है। नहीं वो नहीं पहनता ये आजची घाटा पाहून द्या। आणि अशा माणसाला चालायचं म्हणलं, पुढे पोहोचायचं असं तर किती दिवस लागतील? हे पाहिजे त्याला चालणार छत्रपती संभाजीनगर दुकान महाराष्ट्राचा युवक छत्रपती संभाजीनगर दुकान दादा याला खरंच माणूस म्हणते नुसतं येणार आणि गप्पा मारणार नाही चलो जाएगा, अभी खाना खाएगा जाके। हाँ। हाँ। जेवण वाढायचं मला त्याच्यामुळे। थँक्यू सर। जाऊ का? कधी काय वाटलं मला नक्की कळू। आणि परत एकदा या मुलाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या, धन्यवाद द्या। आणि याच्या पण चांगल्या आयुष्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा। तर नंबर परत एकदा सांगतो, 7709092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता, अशा लोकांची माहिती देऊ शकता। तुम्हाला जी काय मदत करायची असेल, अन्नाच्या स्वरूपात, पंक्तीच्या स्वरूपात, जी आपण या लोकांना जेवणाची पंगत देतो त्यासाठी, कपड्यांसाठी, किराण्यासाठी, तर तुम्ही स्वतः इथं शिवनेरीला येऊन आश्रमाला भेट देऊन तुम्ही मदत करू शकता। किंवा ऑनलाईन तुमच्या परीने तुमची यथाशक्ती जी काही मदत असेल ती या लोकांसाठी तुम्ही नक्की करू शकता। आणि परत एकदा सांगतो, व्हिडिओ शेअर करा। हा काही 5 मिनिटाचा किंवा टाइमपाससाठीचा व्हिडिओ नाही, याच्यातून एखाद्या माणसाचं जे मरणात गेलेलं आयुष्य ते आपण काढायचा प्रयत्न करतोय। तर सगळ्यांनी असंच या शिवकार्याने पाठीशी उभं राहा व आपण हे जे काम करून एक थोडंसं पुण्य कुठेतरी घ्यायचं काम करतोय त्याचं भागीदार व्हा। आणि परत एकदा आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मदत केली मला, तर त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। तुम्ही मदत केली म्हणून मी आज एक चांगल्या प्रकारे या लोकांसाठी काम करू शकतो आणि करत राहणार आहे। तर नक्कीच अशा लोकांच्या मदतीसाठी आपणही अजून पुढे या। ज्यांनी जेवणाच्या पंक्ती दिल्या त्यांचंही मनापासून धन्यवाद। तुमचा दिलेला एक घास आज खरंच ज्याला मदतीची गरज आहे त्याच्या तोंडी जातोय, ज्याला अन्न नशिबात येण्यासाठी खूप काय करावं लागतं, त्यांच्यासाठी आज ही जेवणाची पंगत आपण देतो। तर असंच पाठीशी उभं राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे।